श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज बनवूया निवटीचं कालवण. बघा, ह्या निवट्या घेतलेल्या आहेत मी अशा. हे बघा, आता ह्या कापायच्या आहेत. कापून घेते मी, दाखवते तुम्हाला. आता या म्हणजे ताज्याच होत्या जिवंत, पण मी त्याला फ्रीजरमध्ये ठेवलं. मग त्या फ्रीजरमधून काढून अशा म्हणजे हे झालेल्या आहेत, त्या आता मेलेल्या आहेत. तर आता मी कापून घेते, कारण त्या पटापट पळतात उडतात म्हणून मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं. आता मी कापून घेते. आता मी तुम्हाला एक निवटी कापून दाखवते. बघा, असे कल्ले असतात ते काढून घ्यायचे. बघा, कल्ले कापून घ्यायचे. नाही कापले तरी चालतात, चांगले लागतात ते. तर बघा, आता याचे हे जे डोकं असतं ना, डोकं हे ते फक्त तोडायचं. डोकं तोडायचं आणि इथून अशी कट द्यायची आणि याच्यामध्ये म्हणजे जे असतं त्याचं आतडं वगैरे ते काढायचे आपल्याला. बघा, एक तर इथून पण असं निघतं ते इथून असं कट केलं ना, काही हे आतडं सगळं असतं ना, हे काळं हे काढायचे आपल्याला. बघा, बाकी काय नाही, बस. आणि हे शेपूट तोडून घ्यायचे. हे आतडं काढलं आणि शेपूट तोडलं. तर मी आता अशा पद्धतीने ह्या सर्व निवट्या साफ करून घेते. बघा, आता मी अशा प्रकारे या सगळ्या निवट्या आता साफ करून घेते. बघा, अशा प्रकारे अशा डोकं फक्त हे करायचं. बाकी याला नाही साफ म्हणजे जास्त नाही काढलेलं कल्ले वगैरे तरी चालतं, शेपूट वगैरे काही हरकत नाही. तर बघा, इथे गळ्याच्या इकडे असं चिर द्यायची आणि हे जे आतडं काळं असतं ना, काळं आतडं हे काढायचे. बघा, हे जे काळं आतडं आहे ते काढायचं, बाकी नाही. बस, झाली साफ निवटी. बघा, तर अशा प्रकारे आता मी सर्व निवट्या साफ करून घेते. तर हे बघा, मी निवट्या म्हणजे स्वच्छ करून कापून स्वच्छ करून घेतलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. तर बघा, इथे मी या 5 निवट्यांची कढी करते आणि या 6 निवट्या मी फ्राय करते. चला, आता मी त्याला साहित्य दाखवते. वाटण करण्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. लसूण जास्त आहे, आलं कमी आहे. अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतलेली आहे. 2 टेबलस्पून घरचा लाल मसाला घेतलेला आहे. अर्धा टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे. 8 काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतले, चवीनुसार मीठ घेतले आणि एवढी चिंच घेऊन त्या चिंचेचा कोळ काढलेला आहे. तर आपण दुसरं वाटणाचं साहित्य लागणारं साहित्य. इथे मी 1 कांदा कापून घेतलेला असा उभा लांबा, 1 कांदा एवढा. कोथिंबीर घेतलेली आहे. 4 मिरच्या घेतल्या हिरव्या आणि ओल्या नारळाची चव घेतली. तर कांदा नाही आपल्याला वाटणात घ्यायचा, फक्त मिरची, खोबरं आणि कोथिंबीर याचं मी वाटण करून घेते. त्याच्यामध्ये जिरं घालते आणि काळ्या मिरीचे दाणे घालते. वाटण करून घेऊ. त्यासाठी ह्याच्यात काळ्या मिरी आणि जिरं घालायचे आणि हे वाटण करून घ्यायचे. बघा, आता हे आलं लसूणची पेस्ट केली होती मी, आलं लसूण वाटलेलं, त्याचं हे मिक्सरला लागलेलं आहे. त्याच्यातच आता वाटण करून घेते. आता मी हे वाटण करून घेते, मग मी तुम्हाला दाखवते. तर हे सर्व टाकून वाटण करून घेते. मस्त लागते ही निवटीची कढी. राळून करायची आपल्याला, म्हणजे फोडणी नाही द्यायची, राळून करायचे. तर आता मी हे वाटण करून घेते. थोडंसं पाणी घालते, आधी असंच करते आणि मग थोडं पाणी घालून वाटण करून घेते. आपलं वाटण तयार झालेलं आहे करून. आता आपण कढी करायला घेऊ राळून. बघा, सर्वप्रथम आपण तेल घालून घेऊया. तेल घालू, कांदा घालूया, आलं लसूण, हळद पावडर घालूया, मसाला आणि थोडंसं मीठ घालू. आणि आपण आधी याला चांगलं असं राळून घेऊ. कांदा जरा मोडून घेऊ. असा कांदा मोडून घेतला. आता आपण हे वाटण घालून घ्यायचं. वाटण घालायचं आणि नंतर हे वाटणाचं पाणी पण ठेवून द्यायचं नंतर घालायला. आता वाटण घालून सुद्धा आपण त्याला असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, राळून घ्यायचं. हे वाटण राळून घेतलेलं आहे. हे वाटणाचं पाणीसुद्धा आपल्याला घालून घ्यायचे. बघा, आणि आता हे चिंचेचा कोळ आहे. याच्यात हे तांदळाचं पीठ 1 टेबलस्पून घेतलेलं आहे.
ते घालून हा चिंचेचा कोळ पण आपण लावून याच्यामध्ये टाकून घ्यायचे कढीला आणि लावून घ्यायचे. आणि जेवढं पाणी हवे तेवढं आपल्याला घ्यायचे. तेही पण असं लावून घेऊया. बघा हा पाणी पण आता टाकलं आहे. जेवढं आपलं आवश्यक आहे, केवढी कढी करायची कालवण करायची त्या हिशोबाने हे करायचं. आता हे चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि आता आपण हे उकळत ठेवूया. उकळलं का मग निवट्या सोडायच्या. आता उकळून घेऊया कढी. आता मी गॅसवर ही कढी उकळायला ठेवते. गॅसवरती कढी ठेवली आणि आपण आता गॅस चालू करून घेतला आहे मी. आता हे कढीला उकाळ येऊन दे. उकाळाला का आपल्याला निवटी टाकायची. मीठ टाकून बघायचं बरोबर आहे का. आणि जशी पातळ जाड हवे तशी करून घ्यायची. कढीला छान उकाळा आलेला आहे मस्तपैकी. बघा तर गॅसची फ्लेम स्लो करायची. आणि या ज्या निवट्या आहेत ह्या बघा आता ह्या मी 5 ठेवल्या आहेत टाकायला आणि या तळण्यासाठी ठेवल्या फ्राय करायला. त्या निवट्या आता सोडून घेऊ आपण कढीमध्ये. आणि थोडासा एक उकळा घेऊन बंद करायची. त्या याच्यामध्ये त्या बरोबर होतात. आता आपण फ्रायचं तिचं कालवण झालेलं आहे. हे बघा निवट्या मस्त झालेलं आहे कालवण छान. आणि वरून अशी थोडीशी कोथिंबीर टाकायची. झाली मस्त निवटीची कढी. एक नंबर लागते छान. आता आपण फ्रायचं बघूया. या फ्रायसाठी आपण आधी हळद घालून घेऊया. मसाला आपला घरचा आणि मीठ चवीनुसार मीठ टाकायचं. आणि हे आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट आहे. ह्याला चांगलं असं लावून घेऊ आपण. निवट्यांना मसाला लावून झालेला आहे. आता आपण त्याला वरून कोटिंगचं बघू. इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 टेबलस्पून. 1 टेबलस्पून रवा घेतलेला आहे. आणि हा थोडासा मसाला आणि चवीनुसार मीठ घ्यायचे. आणि हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे. तर हे मी आता मिक्स करून असं घेते. आणि आता मी तेल तापत ठेवलं आहे फ्राय पॅनवरती मच्छी फ्राय करायला म्हणजे निवट्या फ्राय करायला. तर आता आपण फ्राय करायला निवट्या अशा याच्यामध्ये अशा घोळवायच्या. जास्ती नाही दाबायच्या. घोळवायच्या अशा जास्ती नाही दाबायच्या. तर अशा प्रकारे मी आता त्या घोळून घेते. सगळ्या असं घोळून घेतलं आहे दाबल्या वगैरे नाही. आता आपण फ्राय तापलेलं आहे. आता आपण फ्राय करायला घेऊ निवट्या. एक अशा सोडायच्या. या सर्वच आता मी या घालून घेते फ्राय करायला. बघा त्या निवट्या फ्राय होतात आहेत मस्तपैकी. मीडियम टू लोवर ठेवायचं. आपण फिरून घेऊया. तुम्ही पीठ न लावता जरी फ्राय केलं ना तरी चालतं. तरी पण खूप छान लागतं. न पीठ न लावता फ्राय केलं तरी. आता आपल्या निवटी फ्राय झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊ. आता मी काढून घेते. आता आपण काढून घेऊया निवटीचं कालवण मस्तपैकी. गरमागरम निवटीचं कालवण आणि मस्त भात. गरमागरम भात एक नंबर लागते बघा. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे निवटीचं कालवण आणि निवट्या फ्राय. आणि मस्त एक नंबर इंद्रायणी भात. चिकट असतो असा मस्त सुगंधित हा इंद्रायणी भात. असं आंबट कढीबरोबर मस्त असं नरम नरम भात आणि कांदा एक नंबर. तर मस्त. तर नक्की तुम्ही ट्राय करा. मस्त निवट्यांचं कालवण आणि निवटी फ्राय आणि इंद्रायणी भात मस्त एक नंबर. नक्की ट्राय करा.
तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.